नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नेहमी आपल्यासोबत वाईट का होते हे तुमच्या मनात नक्की आलं असेल. हा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असेल की माझ्याच सोबत नेहमी वाईट का होते, माझ्याच जीवनात एवढ्या अडचणी का आहेत, का प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही, का मला हवं ते मिळत नाही, का माझे जवळची व्यक्ती माझ्यापासून दूर जाते. असे अनेको प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात येतच असतात. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपल्या मनासारखं काही होत नाही किंवा आपल्यासोबत काहीतरी गोष्टी भरपूर वाईट होतात, तेव्हा आपण खचतो, हरतो आणि डगमगतो. काय करावे हे कळत नाही. तेव्हा अनेको वाईट विचार आपल्या मनात येतात की मीच का, माझेच नशीब एवढे खराब का आहे. मित्रांनो, आपल्यासोबत वाईट होते ती आपली परीक्षा असते. कारण टाक्याचे घाव सोसल्या बिगर देव पण येत नाही आणि आगीत भाजून निघाल्याशिवाय सोन्याला कस सुद्धा येत नाही. जेव्हा तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट सुरू असेल, खूप सारे प्रश्न समोर असतील, मार्ग मिळत नसेल, त्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, कोणी मदतीला नसतील, प्रत्येक काम तुमचे खराब होत असेल, जे हवं ते मिळत नसेल, मनासारखं काही होत नसेल, तर असं समजा की ती तुमच्या परीक्षेची वेळ आहे. स्वामी, तुमचे गुरु, तुमचे देव तुमची परीक्षा घेत आहेत आणि हा प्रारब्ध असतो. मागील जन्माचे जे आपण पाप पुण्य असतो त्याचा तो हिशोब असतो आणि ही परीक्षा आपण उत्तम रीतीने पार केली, तो काळ उत्तम रीतीने पार केला, तर पुढे येणारा काळ हा सुखाचा असतो. जशी रात्र ही अंधाराची, काळोखाची असते आणि येणारा सूर्य नवीन दिवस घेऊन येत असतो, तसंच रात्र नंतर जसा दिवस येतो तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ सुद्धा येते. आपण चांगले आहोत हे आपल्या व्यवहारातून, माणुसकीतून जरी कळलं असले तरी नकळत कोणाचे मन दुखावले गेले तरी त्याचे प्रायश्चित मिळते, ते आपल्याला भोगावेच लागते. मग आपण चांगले कसे? मित्रांनो, वाईट वेळ ही कमी वेळेसाठी असते आणि चांगली वेळ ही जास्त वेळेसाठी असते. तुमची वेळ चांगली आहे की वाईट आहे हे मनातून काढून टाका. तुम्ही फक्त विचार करा की प्रत्येक वेळ ही माझी आहे आणि मी त्या वेळेतून तो वेळ चांगल्या रीतीने हसत खेळत घालवेल. मित्रांनो, खऱ्या माणसासोबत अनेको वेळेस अशा समस्या येतात. आपण सर्वजण नेहमी कुणाचे वाईट करत नाही, पण आपल्याला वाटतं की आपलं वाईट बरेचसे लोक करतात. मित्रांनो, आपण कोणाचे वाईट करत नाही, मग आपल्यासोबत वाईट का होतं? मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण हे नेहमी पाहत असतो की आपण कितीही कष्ट करत असतो तरी पण आपण लवकर यशस्वी होत नाही. जो काही काम करत नाही तरी पण तो व्यक्ती आपल्या पुढे कसा जातो हे आपल्याला नेहमी आपल्या मनात तसे प्रश्न येतात की मी एवढी मेहनत करतो, एवढं काम करतो, तरी मला काही का मिळत नाही. आणि समोरचा व्यक्ती थोडी मेहनत करतो किंवा तो मेहनत करतच नाही तरी त्याला सगळं मिळतं. तोही सेवा करतोय, मीही सेवा करतोय, तरी त्याला अनुभव येतात, त्याला सगळं काही मिळतं. हे असं का? तर मित्रांनो, स्वामी म्हणतात आणि श्रीकृष्ण म्हणतात की वाईट व्यक्तीला, वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला जे मिळत आहे ते तात्पुरतं आहे, ते त्याच्याकडून कधीही निघून जाईल, पण तुला जे मिळणार आहे त्यासोबत मी सुद्धा असेल आणि तुझ्या वाईट वेळेत मी असेल, तुझ्या दुःखात मी असेल, तुझ्या अडीअडचणीमध्ये मी असेल. तर तू लोभातून जाऊ नकोस, समोरच्याला बघून डगमगू नकोस, तू स्वतःकडे बघ. तुझी वाईट वेळ जर तू पार केली तर चांगली वेळेत मी तुझ्या साथ राहील, मी तुझ्या सोबत राहील, हेच स्वामी आपल्याला सांगतात. म्हणून मित्रांनो, नेहमी तुम्ही वाईट वेळेतून डगमगू नका, हार मानू नका. चांगली वेळ येणार आहे आणि ती नक्की येईल. श्री स्वामी समर्थ.